अध्याय 10 विभूती योग. श्री भगवंतांचे ऐश्वर्य. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. तात्पर्य: भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनी पुढील प्रमाणे करतात. जो बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या षड ऐश्वर्यांनी पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात. जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर होते तेव्हा त्यांनी ही सर्व 6 ऐश्वर्ये प्रकट केली. म्हणून पराशर मुनींसारख्या महर्षींनी श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे आणि आपल्या कार्याचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करीत आहेत. यापूर्वी 7व्या अध्यायापासून भगवंतांनी आपल्या निरनिराळ्या शक्ती आणि त्या शक्ती कसे कार्य करतात याचे विवरण केले आहे. आता या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगतात. दृढनिष्ठेने भक्तिभाव प्रस्थापित करण्याकरिता पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे. पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्यांबद्दल सांगत आहेत. मनुष्य जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो. मनुष्याने नेहमी भक्तांच्या सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे. त्यामुळे त्याची भक्ती मार्गावरील श्रद्धा दृढ होईल. ज्यांना खरोखरीच कृष्ण भावनाभावित होण्याची आस्था आहे अशाच लोकांमध्ये भक्तांच्या सत्संगात भगवत कथा होऊ शकते. अशा कथांमध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाही. भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला तुझ्या हितार्थ असे ज्ञान प्रदान करीत आहे. नमे विदु सुरगणां प्रभवं न महर्षय यहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. तात्पर्य: ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हेच स्वयं परमेश्वर आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे कारण आहे. या ठिकाणी स्वतः भगवंत म्हणतात की मीच सर्व देवदेवतांचे व महर्षींचे आदी कारण आहे. मोठमोठ्या देवदेवता आणि महर्षीसुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. त्यांना भगवंतांचे नाम किंवा त्यांचे स्वरूपही समजू शकत नाही. मग या सूक्ष्मग्रहावरील तथाकथित विद्वानांबद्दल काय बोलावे. कोणीही जाणू शकत नाही की कशासाठी भगवंत मानव सदृश रूपात या भूतलावर अवतरित होऊन अद्भुत आणि असामान्य लीला करतात. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही. देवदेवता आणि महर्षींनी सुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तसे करण्यामध्ये ते अपयशीच ठरले आहेत. श्रीमद्भागवतातही स्पष्टपणे म्हटले आहे की मोठमोठ्या देवतासुद्धा भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहेत. ते त्यांच्या अपूर्ण इंद्रियांची पराकाष्ठा करून तर्क करू शकतात व निराकारवादाचा विरुद्धार्थी निष्कर्ष काढू शकतात. भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी प्रकट होत नाही अशा कोणत्या तरी वस्तूविषयी निष्कर्ष काढू शकतात किंवा मानसिक तर्काने कल्पनाविलास करू शकतात. परंतु अशा मूर्खपणाच्या तर्काने श्रीकृष्णांना समजणे शक्य नाही. या ठिकाणी भगवंत अप्रत्यक्षपणे म्हणतात की जर कोणाला परमसत्य जाणून घ्यावयाचे असेल तर पहा, मी या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित आहे. मीच परमसत्य आहे. मनुष्याने हे जाणणे आवश्यक आहे. स्वयं उपस्थित असणाऱ्या भगवंतांना जरी मनुष्य जाणू शकला नाही तरी ते विद्यमान असतातच. सच्चिदानंद रूप श्रीकृष्णांना आपण त्यांच्या श्रीमद्भगवद्गीतेतील आणि श्रीमद्भागवतातील उपदेशांचे अध्ययन करून वस्तुतः जाणू शकतो.
भगवंतांच्या अपरा प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना भगवंतांची अनुभूती एखाद्या नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून होते. परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्यावस्थेची प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकत नाही. अनेक लोक श्रीकृष्णांची स्वरूपस्थिती जाणू शकत नाही. यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या अहेतुकी कृपेमुळे अवतरित होतात. भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरीही मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे. भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंतांच्या कृपेने जाणू शकतात की अशा असाधारण लीला करणारे स्वतः श्रीकृष्णच आहेत. भगवत भक्त हे परमेश्वराच्या ब्रह्मस्वरूपाची पर्वा करीत नाहीत, कारण आपल्या श्रद्धा आणि भक्तीमुळे ते तात्काळ भगवंतांना शरण जातात आणि श्रीकृष्णांच्या अहेतुकी कृपेमुळेच त्यांना श्रीकृष्णांचे ज्ञान होते. भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. म्हणून आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय, तर ज्यांची आपण आराधना केली पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण हेच आत्मा आणि परमतत्वही आहे, याचा महर्षीसुद्धा स्वीकार करतात. यो माम ज मनादी च वेत्ती लोकमहेश्वरम असम्मूढ स मर्तेषु सर्व पापै प्रमुच्यते. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा, अनादी आणि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. तात्पर्य: 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे मनुष्यांना सहस्रेषु कच्छिदत्यति सिद्धये, जे आध्यात्मिक साक्षात्कारप्रत उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते साधारण मनुष्य नव्हते. आध्यात्मिक साक्षात्काराचे ज्ञान नसणाऱ्या लक्षावधी साधारण मनुष्यांपैकी ते श्रेष्ठ आहेत. परंतु आपले आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा वास्तविकपणे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान, अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचा स्वामी, अजन्मा म्हणून जाणतो, तो आध्यात्मिक साक्षात्कार झालेला अत्यंत यशस्वी मनुष्य होय. अशा अवस्थेत जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांच्या परमस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो. या श्लोकामध्ये भगवंतांचे वर्णन अज अर्थात अजन्मा या शब्दाने करण्यात आले आहे. परंतु दुसऱ्या अध्यायात जीवांचे वर्णन केलेल्या अज या शब्दापासून हा शब्द भिन्न आहे. भौतिक आसक्तीमुळे वारंवार जन्म आणि मृत्यू होणाऱ्या जीवांहून भगवंत भिन्न आहेत. बद्ध जीवात्मे देहांतर करीत असतात, परंतु भगवंतांचा देह कधीच बदलत नाही. जेव्हा ते या भौतिक जगतात अवतरित होतात तेव्हा सुद्धा ते अजन्मा म्हणूनच येतात. म्हणून 4थ्या अध्यायात म्हटले आहे की भगवंत आपल्या अंतरंग शक्तीमुळे कधीही अपरा प्रकृतीच्या अधीन होत नाहीत, तर ते सदैव परा प्रकृतीतच असतात. या श्लोकामधील वेत्ती लोक महेश्वरम शब्द दर्शवितात की भगवंत सर्व विश्वाचे, लोकांचे स्वामी आहेत, हे मनुष्याने जाणले पाहिजे. भगवंत सृष्टीच्या पूर्वीही अस्तित्वात होते आणि ते आपल्या सृष्टीहून भिन्न आहेत. सर्व देवदेवतांची निर्मिती या भौतिक जगतातच झाली, परंतु भगवान श्रीकृष्ण अजन्मा आहेत. म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर इत्यादींसारख्या मोठमोठ्या देवतांहूनही ते भिन्न आहेत आणि ब्रह्मदेव, शिव आणि सर्व देवतांची त्यांनीच निर्मिती केल्यामुळे ते सर्व लोकांचे महेश्वर आहेत. श्रीकृष्ण हे सर्व निर्मित वस्तूंहून भिन्न आहेत आणि त्यांना या रूपामध्ये जो जाणतो तो तात्काळ सर्व पापांपासून मुक्त होतो. भगवत ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने सर्व पापांतून मुक्त असणे अत्यावश्यक आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच त्यांचे ज्ञान प्राप्त होऊ शकते, अन्य कोणत्याही साधनांनी नाही. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजू नये. पूर्वी म्हटल्याप्रमाणे केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो. हेच पुन्हा या श्लोकात निराळ्या पद्धतीने सांगण्यात आले आहे. जो मनुष्य मूर्ख नाही, जो भगवंतांचे स्वरूप जाणणे इतपत बुद्धिमान आहे, तो सदैव सर्व पापांतून मुक्तच असतो. जर श्रीकृष्ण देवकीपुत्र म्हणून जाणले जातात तर ते अजन्मा कसे होऊ शकतात?
याचे विश्लेषणही श्रीमद्भागवतात करण्यात आले आहे. जेव्हा ते वासुदेव आणि देवकीसमोर प्रकट झाले तेव्हा एखाद्या सामान्य बालकाप्रमाणे ते जन्मलेले नव्हते. ते त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि नंतर सामान्य बालकामध्ये त्यांनी स्वतःचे रूपांतर केले. श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जे कर्म केले जाते ते सर्व दिव्यच असते. हे कर्म शुभ आणि अशुभ अशा भौतिक परिणामांनी दूषित होऊ शकत नाही. प्राकृत जगातील शुभाशुभत्वाची संकल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनःकल्पित गोष्ट आहे, कारण या भौतिक जगतात कोणतीच गोष्ट शुभ नाही. सर्व काही अशुभच आहे, कारण मुळात भौतिक प्रकृतीच अशुभ आहे. आपण ही शुभ असल्याची केवळ कल्पना करतो. पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने केलेल्या कृष्ण भावनाभावित क्रियांवरच खरे मांगल्य अवलंबून असते. म्हणून जर आपल्याला आपली कर्मे शुभदायी करावयाची असतील तर आपण भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले पाहिजे. असे मार्गदर्शन श्रीमद्भागवतात आणि भगवद्गीता यांसारख्या शास्त्रांमध्ये किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूद्वारे दिले जाते. आध्यात्मिक गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असल्याकारणाने त्यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी केलेले मार्गदर्शनच होय. आध्यात्मिक गुरु, साधू आणि शास्त्र एकाच प्रकारे मार्गदर्शन करतात. या तिघात कोणताच विरोधाभास नसतो. यांच्या आदेशानुसार केलेले सर्व कर्म या भौतिक जगताच्या पूर्ण आणि पापकर्मांपासून मुक्त असते. अशी कर्मे करताना भक्ताचा जो दिव्य भाव असतो तो वस्तुतः त्यागाचा भाव असतो आणि या भावालाच संन्यास असे म्हणतात. भगवद्गीतेतील 6व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जो भगवंतांच्या आदेशानुसार आपले कर्म कर्तव्य म्हणून करतो आणि जो आपल्या कर्मफलांची अपेक्षा करीत नाही, तोच वास्तविक संन्यासी आहे. भगवंतांच्या आदेशानुसार जो कोणी कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी होय. भोंदू योगी किंवा संन्याशाचा वेश परिधान करणारा मनुष्य खऱ्या अर्थाने संन्यासी किंवा योगी होऊ शकत नाही. बुद्धिर्ज्ञान सम्मोह क्षमा सत्यम दम शम सुख दुःख भवा भावो भय चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपो दानम यशो यश भवन्ति भावा भूतानां मक्त एव पृथग्विधा. बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म, मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहे. तात्पर्य: जीवांचे विविध गुणधर्म, मग ते चांगले असोत अथवा वाईट, सर्व भगवान श्रीकृष्णांनीच निर्माण केले आहेत आणि त्यांचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय आणि ज्ञान म्हणजे चेतन आणि जड पदार्थ वस्तूंना तत्वतः जाणणे होय. विश्वविद्यालयीन शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त केलेले असते ते केवळ पदार्थाशी संबंधित असते, म्हणून या ठिकाणी अशा शिक्षणाचा ज्ञान म्हणून स्वीकार करण्यात आलेला नाही. ज्ञान म्हणजे चेतन आणि पदार्थ यामधील भेद जाणणे होय. आधुनिक शिक्षणामध्ये आत्मज्ञानाचा समावेश नाही. या शिक्षणामध्ये केवळ भौतिक तत्त्वे आणि शारीरिक गरजांकडे विशेष ध्यान दिले जाते. म्हणून हे शैक्षणिक ज्ञान परिपूर्ण आहे. असम्मोह: जेव्हा मनुष्य द्विधावस्थेमध्ये नसतो आणि तो दिव्य तत्त्वज्ञान जाणतो तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो. हळूहळू पण निश्चितच तो मोहातून मुक्त होतो. कोणत्याही गोष्टी अंधविश्वासाने स्वीकारू नये. प्रत्येक गोष्टीचा स्वीकार काळजीपूर्वक आणि सावधानतेने केला पाहिजे. क्षमा आचरणात आणली पाहिजे. मनुष्याने सहनशील असले पाहिजे आणि इतरांना त्यांच्या लहान-सहान अपराधांसाठी क्षमा केली पाहिजे. सत्यम म्हणजे इतरांच्या हितार्थ तथ्यांचे यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे. तथ्यांचे विकृतीकरण करू नये. सामाजिक प्रथेनुसार म्हटले जाते की इतरांच्या गळी उतरेल असेच सत्य मनुष्याने बोलावे, परंतु हे खरे नाही.
सत्य स्पष्ट आणि उघडपणे बोलावे, जेणेकरून इतरांना वस्तुस्थिती कळून येईल. जर एखादा मनुष्य चोर असेल आणि तो चोर असल्याचे कारण लोकांना सांगितले तर ते सत्यच आहे. कधीकधी सत्य हे जरी कटू असले तरी सत्य बोलण्यापासून परावृत्त होऊ नये. सत्यता म्हणजेच तथ्यांचे इतरांच्या हितासाठी यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण होय, आणि ही सत्तेची व्याख्या आहे. इंद्रिय निग्रह म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रियोपभोगाकरिता इंद्रियांचा उपयोग न करणे होय. इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरविण्यास कोणताच निर्बंध नाही, परंतु अनावश्यक इंद्रियोपभोग हा आध्यात्मिक प्रगतीकरिता हानिकारक आहे. म्हणून अनावश्यक उपभोगापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे मनुष्याने निरर्थक विचारांपासून मनाला निग्रहित केले पाहिजे. यालाच शम असे म्हटले जाते. तसेच धनार्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दवडू नये, कारण तो विचारशक्तीचा दुरुपयोग आहे. मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्यात मनाला युक्त केले पाहिजे, आणि हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केलेले असावे. विचारशक्ती ही शास्त्रपारंगत अधिकृत व्यक्ती, साधुसंत, आध्यात्मिक गुरु आणि ज्यांची विचारशक्ती अत्यंत विकसित आहे त्यांच्या सत्संगामध्ये विकसित केली पाहिजे. सुखम कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करण्यातच मनुष्याने सुख मानले पाहिजे. त्याचप्रमाणे जे कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल असते तेच कष्टप्रद किंवा दुःखप्रद आहे. कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा, आणि कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे प्रतिकूल असेल त्याचा त्याग करावा. भव किंवा जन्म हा देहाशी संबंधित आहे. आत्माचा विचार केल्यास आत्म्यालाही जन्मही नसतो किंवा मृत्यूही नसतो, आणि याबद्दलची चर्चा आपण भगवद्गीतेच्या प्रारंभीच केली आहे. जन्म आणि मृत्यू हे या भौतिक जगातील मनुष्याच्या देहाला लागू आहेत. भविष्यकाळाबद्दल चिंता केल्याने भय निर्माण होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याला मुळीच भय नसते, कारण त्याला आपल्या कर्मामुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची, भगवद्धामाची प्राप्ती होणार असते. म्हणून त्याचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल असतो. तथापि इतरांना भविष्यकाळात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे माहीत नसते. त्यांना भावी जीवनसंबंधीची मुळीच ज्ञान नसते, म्हणून ते चिंतेने सतत ग्रासलेले असतात. जर आपल्याला चिंतेतून मुक्त व्हावयाचे असेल तर सर्वोत्तम मार्ग आहे म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे आणि सदैव कृष्ण भावनेमध्ये स्थित राहणे होय. अशा प्रकारे आपण सर्व भयांपासून मुक्त होतो. श्रीमद भागवतात म्हटले आहे की भयम द्वितीयाभिनिवेशतः स्यात्. मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे भय निर्माण होते, परंतु जे मायेतून मुक्त झाले आहे, ज्यांना निश्चितपणे माहीत आहे की आपण म्हणजे हे प्राकृत शरीर नसून भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहोत, आणि म्हणून जे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झालेले आहेत त्यांना कशाचेही भय नसते. त्यांचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असते. जे लोक कृष्ण भावनाभावित नाहीत ते भयभीतच असतात. अभयम अर्थात निर्भयता ही केवळ कृष्ण भावनाभावित मनुष्याच्या ठाईच असू शकते. अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय. अनेक राजकारणी, समाजवादी, परोपकारी इत्यादी लोकांनी लोककल्याणार्थ आश्वासनाने दिलेल्या भौतिक कार्यांपासून फारशी चांगली फलनिष्पत्ती होत नाही, कारण राजकारणी आणि परोपकारी लोकांना दिव्य दृष्टी नसल्यामुळे मानव समाजासाठी वास्तविकपणे हितकारक काय आहे हे त्यांना माहीत नाही. अहिंसा म्हणजे लोकांना असे प्रशिक्षण देणे जेणेकरून या मनुष्य देहाचा पुरेपूर उपयोग ते करू शकतील. मनुष्य देह हा आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे, म्हणून जे आंदोलन किंवा आयोग आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी सहाय्यक ठरत नाहीत ते मनुष्य देहाची हिंसाच करीत आहेत. ज्या योगे सर्वसाधारण लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते त्याला अहिंसा असे म्हणतात. समता म्हणजे राग आणि द्वेष यातून मुक्त होणे होय. अत्याधिक आसक्ती किंवा अत्याधिक अनासक्ती ही बरी नसते.
द्वेषरहित आणि अनासक्त होऊन या भौतिक जगताचा स्वीकार केला पाहिजे. कृष्ण भावनेने आचरण करण्यास जे अनुकूल आहे ते स्वीकारले पाहिजे आणि जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग केला पाहिजे. यालाच समता असे म्हणतात. कृष्ण भावनेमध्ये जे उपयुक्त असते त्याच गोष्टीशी कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्तव्य असते, नाही तर त्याला स्वीकार करण्यासारखे अथवा त्याग करण्यासारखे असे काहीही नसते. तुष्टी म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास उत्सुक असू नये. भगवंतांच्या कृपेने जे काही मिळते त्यावरच समाधान मानावे. यालाच तुष्टी असे म्हणतात. तपस या बाबतीत वेदांमध्ये अनेक विधिविधाने सांगितले आहे. उदाहरणार्थ, प्रातःकाळी उठून स्नान करणे. कधी कधी पहाटे उठणे अत्यंत कष्टदायी असते, परंतु स्वेच्छेने असे कष्ट सहन करणे म्हणजेच तप होय. त्याचप्रमाणे महिन्यातून ठराविक दिवशी उपवास करण्यासंबंधी अनेक विधाने आहेत. मनुष्याला असा उपवास करणे आवडत नसेल, परंतु कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये निश्चयाने प्रगती करण्याकरिता मनुष्याने वैदिक आदेशानुसार वेळोवेळी असे शारीरिक कष्ट घेणे आवश्यक आहे. तथापि आवश्यकता नसताना किंवा वेदाज्ञेविरुद्ध उपवास करू नये. व्यक्तीने राजकीय हेतुप्रित्यर्थ उपवास करू नये. अशा उपवासाचे वर्णन भगवद्गीतेत तामसिक उपवास असे करण्यात आले आहे. तमोगुण युक्त किंवा रजोगुण युक्त जे काही केले जाते त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होत नाही, परंतु सत्वगुणाने युक्त होऊन जे काही केले जाते त्यामुळे मनुष्याची प्रगती होते आणि वेदानुसार केलेल्या उपवासाने आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत होते. दान याबद्दल सांगावयाचे तर मनुष्याने आपल्या मिळकतीतून 50% दान सत्कार्यासाठी द्यावे. सत्कार्य म्हणजे काय? कृष्ण भावनेने जे कार्य केले जाते ते सत्कार्य होय. ते केवळ सत्कार्यच नव्हे तर सर्वोत्तम कार्य आहे. श्रीकृष्ण हेच उत्तम असल्यामुळे त्यांच्या प्रित्यर्थ केलेले कार्यही उत्तमच असते. म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे त्यालाच दान दिले पाहिजे. वेदांमध्ये सांगितले आहे की ब्राह्मणांना दान द्यावे. आजतका गायत जरी वेदाज्ञेनुसार काटेकोरपणे नसले तरी या प्रथेचे पालन केले पाहिजे. तरीही वेदांचा आदेश आहे की ब्राह्मणांना दान करावे. का बरे? कारण ते उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे. ब्राह्मणाने आपले संपूर्ण आयुष्य ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी समर्पित केले पाहिजे. ब्रह्मजानातीत ब्राह्मण. जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असे म्हणतात. म्हणून ब्राह्मणांना दान द्यावे, कारण ते सदैव आध्यात्मिक सेवा करण्यात निमग्न झालेले असतात आणि त्यांना उपजीविकेची प्राप्ती करण्यास वेळ नसतो. वेदांनुसार संन्याशासही दान दिले पाहिजे. संन्यासी धनार्जन करण्याकरिता नव्हे तर धर्मप्रचार करण्याकरिता घरोघर माधुकरी मागतात. गृहस्थी व्यक्तींना अज्ञानरूपी निद्रेतून जागृत करण्यासाठी संन्यासी दारोदारी जातात. गृहस्थाश्रमी लोक कौटुंबिक कार्यात दंग असल्यामुळे त्यांना जीवनाच्या वास्तविक ध्येयाचे, कृष्ण भावनेची पुनर्जागृती करण्याचे विस्मरण झालेले असते. म्हणून त्यांना कृष्ण भावनाभावित होण्यास प्रेरणा देण्याकरिता त्यांच्याकडे भिक्षू म्हणून जाणे हे संन्याशाचे कार्य आहे. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याने जागृत व्हावे आणि मनुष्य देहात जे प्राप्त करावयाचे असते ते त्याने प्राप्त करावे. या ज्ञानाचा व ज्ञानप्राप्तीच्या पद्धतीचा प्रसार संन्याशांद्वारे केला जातो. यास्तव संन्याशांना ब्राह्मणांना व सत्कार्यार्थ दान द्यावे. कोणत्याही आरोग्य कार्यासाठी दान देऊ नये. यश हे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे असावे. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की मनुष्य जेव्हा महान भक्त म्हणून ओळखला जातो तेव्हा तो प्रख्यात होतो. हेच वास्तविक यश होय. जर कृष्ण भावनेमध्ये महान होऊन मनुष्य विख्यात झाला तरच ते वास्तविक यश होय. ज्याने असे यश संपादन केले नाही तो अपयशीच होय. हे सर्व गुण साऱ्या ब्रह्मांडातील मानव समाजात आणि देवदेवतांच्या समाजात प्रकट होतात. इतर ग्रह लोकांवर मानवजातीची अनेक रूपे आहेत आणि त्यांच्यातही ते विविध गुण असतात.
ज्या व्यक्तीला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करावयाची आहे त्यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्व गुण निर्माण करतात, परंतु व्यक्तीने त्या गुणांचा विकास आपल्या अंतःकरणात स्वतःहून केला पाहिजे. जो भगवत भक्तीमध्ये निमग्न होतो त्याच्यामध्ये भगवंतांच्या योजनेनुसार सर्व सद्गुण विकसित होतात. आपल्याला जे जे शुभ किंवा अशुभ आढळते त्याचे मूळ श्रीकृष्ण आहेत. जी गोष्ट श्रीकृष्णांमध्ये नाही ती गोष्ट स्वतःहून या भौतिक जगतात प्रकट होऊच शकत नाही. यालाच ज्ञान म्हणतात. सर्व वस्तू निरनिराळ्या अवस्थांमध्ये अस्तित्वात आहेत हे आपल्याला जरी माहीत असले तरी या सर्व गोष्टींचे उगमस्थान श्रीकृष्णच आहेत याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे.